नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण सिंपल पद्धतीने ब्लाउज डिझाइन कशी तयार करायची ती आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर याच्या अगोदर आपण दोन डिझाइन पाहिले आहेत, एकदम सिंपल पद्धतीने आणि दिसायलाही खूप सुंदर अशा त्या डिझाइन आहेत। तर पाहू शकता की ती ड्रॉप बीड्सची आपण डिझाइन तयार केली, ती पण खूप सुंदर वाटते। आणि याच्या अगोदर आपण जी शुगर बीड्स पासून तयार केलेली ती पण डिझाइन खूप सुंदर वाटते। तसंच आजही आपण आज आपली तिसरी डिझाइन असणार आहे, ती पण आपण एकदम सिंपल पद्धतीनेच तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी लाईन आखून घेतलेली आहे आणि त्यासाठी जे लागणारे मटेरियल आहे ती पाहू शकता। तर या इथे मी जरी धागा घेतला आहे आणि नेहमीप्रमाणेच आपल्याला या दोन सुयांचाच वापर करायचा आहे, कारण आपण जरी धागा आणि बीड्स याचाच वापर करून ही डिझाइन तयार करणार आहोत। तर त्यासाठी सुरुवातीला लागणार आहे आपल्याला शुगर बीड्स, नंतर आपल्याला शिलाई मशीनचा धागा, परत याच्यामध्ये आपण ड्रॉप बीड्स पण यूज करणार आहोत। आणि हे आहेत मणी। तर हे छोटे मणी आहेत, ना जास्त मोठे ना जास्त छोटे। तर हे मण्यांचा वापर आपण इथं करणार आहोत। जे आपण मध्ये लाईनमध्ये वापरतो ते मोठे मणी आहेत आणि त्याच्यापेक्षा हे छोटे, आणि याच्याही पेक्षा हे छोटे मणी आहेत। तर बघू शकता यातला डिफरन्स काय आहे। हे मोठे आहेत थोडेसे आणि हे त्याच्यापेक्षा आणखीन लहान आहेत। तर अशा प्रकारे आपण याचा वापर करणार आहोत। ही जे मोठे मणी आहेत याचा वापर करून आपण ही डिझाइन तयार करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला चेन स्टिच पण यूज करायची आहे। तर चला तर मग आता आपण स्टार्ट करूया। तर त्यासाठी सुरुवातीला धाग्याला आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे, व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची। कशाही प्रकारे तुम्ही गाठ मारू शकता। ते इथं गाठ मारून घेतल्यानंतर ना आपल्याला या पद्धतीने बोटांमध्ये धागा अडकवून घ्यायचा आहे व्यवस्थित, आणि एक तारची जी नीडल आहे त्याचा वापर आपल्याला करायचा आहे। तर या प्रोफेशनल सुया आहेत, तर यांना नंबर नसतो। ज्या तुली ब्रँडच्या सुया असतात त्यांना नंबर असतो। तर ह्या एक तार दोन तार याच पद्धतीने आपल्याला ओळखायच्या आहेत। तर या इथं आपण चेन स्टिच करून घेणार आहोत। तर डबल चेन स्टिच मी इथं करून घेणार आहे। तुम्ही या इथं तीनही करू शकता, किंवा जर नसेल करायचं तरी नाही पण करू शकता, जशी तुमची चॉईस। तर मी इथं डबल चेन स्टिच करून घेणार आहे। त्याच्यानंतर ना आपल्याला पुढचं वर्क करायचं आहे। तर शेवटी इथं गाठ मारून घेतल्यानंतर ना आता इथं या सुईचं काम आपलं झालेलं आहे। तर त्याच्यानंतर आता आपल्याला शिलाई मशीनचा थ्रेड घ्यायचा आहे आणि शुगर बीड्स, आणि जो पातळ सुई आहे त्याचं नोक पातळ आहे ती सुई आपल्याला घ्यायची आहे। ही सुई मणी कामासाठी किंवा बीड्स वगैरे याच्यासाठी वापरली जाते। तर 2 किंवा 3च मणी आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायचे आहेत, जास्त मणी सोडायचे नाही आहेत। 2-3नी काय होणार, ती डिझाइन जागेवर बसणार, आणि जास्त सोडताल तर मध्ये ती उठणार ती डिझाइन। तर त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा मणी नाही सोडायचे। जर एक्स्ट्रा गेले तर तुम्ही परत सुईमधून रिटर्न घेऊ शकता सुईमध्ये। तर खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला डिझाइनच्या आयडिया शेअर करत आहे। जर तुम्हाला डिझाइन कशी करावी ती जर समजत नसेल एकदम सोप्या पद्धतीनं, तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पाहून तुम्ही डिझाइन तयार करू शकता। खूप सोप्या डिझाइन आहेत। तर आपण शुगर बीड्सचा वापर केल्यानंतर ना हे दुसरे मोठे मणी, जे मी मणी दावले होते त्याच्यापेक्षाही मोठे, जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये यूज केलेले आहेत तेच मणी मी घेतलेले आहेत आणि त्याचीही आउटलाईन तयार करून घेतलेली आहे। तुम्ही नुसती अशी आउटलाईन तयार करून जरी डिझाइन म्हणजे गळा बनवला तरी तो एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतो, खूप सुंदर वाटतो। एक्स्ट्रा डिझाइन नाही केली तरी चालू शकते। तर आता आपण ही मण्यांची आउटलाईन तयार करून घेतल्यानंतर ना ही स्टोन चेन
एकदम आपल्याला जी आपण लाईन आखून घेतलेली आहे त्यानुसार कट करून घ्यायची आणि या पद्धतीनं मी सुई धाग्यानेच स्टिच करत आहे। तर इथं तुम्ही फॅब्रिक ग्लू लावून पण तुम्ही ती चेन फिक्स करू शकता, नसेल करायची तर तुम्ही या पद्धतीने करा। या साईडने एक टाका, त्या साईडने एक टाका, असं करून आपल्याला ही झिगझॅग स्टिच तयार करायची आहे आणि मग ही चेन स्टिच आपल्याला फिक्स करायची आहे। तर स्टोन चेन कशा पद्धतीने आणि किती प्रकारे फिक्स केली जाते याचाही व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे। जर तुम्हाला पाहायचा असेल तर तोही तुम्ही जाऊन पाहू शकता। आणि शेवटी आपल्याला इथं गाठ मारून घ्यायची आहे। तर आता पुन्हा जे शुगर बीड्स आहेत आपले त्याचीच आपण आउटलाईन तयार करून घेणार आहे। तर काय केलं ह्यावेळेस मी फक्त मध्ये एक चेन स्टिचचा वापर केलेला आहे। अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये मी फक्त जरी धागा आणि शुगर बीड्स आणि मोठे मणी याचा वापर करून आउटलाईन तयार केलेली होती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्स्ट्रा चेन स्टिच म्हणजे चेन टाकलेली आहे, स्टोन चेन। आणि आता जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये ड्रॉप बीड्सची डिझाईन तयार केलेली होती त्याच पद्धतीने इथे ड्रॉप बीड्सचा वापर केलेला आहे। तुम्ही चॅनलला नक्की फॉलो करा, नवीन नवीन आयडियाज मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल आणि एकदम सोप्यात सोप्या डिझाईनी कशा तयार करायच्या आणि दिसायला खूप सुंदर अशा डिझाईन असणार आहेत। तर नक्की पाहत जा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्की करा चॅनलला, म्हणजे जेव्हा कधी पण मी व्हिडिओ टाकेल की त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की येत जाईल आणि मग तुम्ही त्या डिझाईन पाहू शकता। तर या इथं बघू शकता की एकच मणी मी मध्ये घेतलेला आहे आणि त्याला कशा प्रकारे गाठ मारून घेतली आहे। तर तुम्हीही या पद्धतीने तुमचा मण्याला गाठ मारून घेऊ शकता। आणि जे मी थोडेसे मोठे मणी दाखवले होते, जे छोट्यापेक्षा थोडे मोठे दाखवले होते, त्या मण्यांचा वापर इथं केलेला आहे। तर मध्ये एक मणी मोठा आणि त्याच्या साईडने त्याच्यापेक्षा थोडे छोटे असलेल्या मण्यांचा वापर करून आपण इथं बुट्टी तयार केलेली आहे। आणि पुन्हा जे ड्रॉप बीड्स आहेत तर जसं आपण पहिल्यांदा लावले आहेत त्याच प्रकारे इथे लावून घ्यायचे आहेत। आणि ही डिझाईन तुम्ही पूर्ण गळ्याला तयार करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा ब्लाऊज आपला तयार होत असतो। आणि हीच डिझाईन तुम्ही हाताला पण तयार करू शकता। आणि जशी आपण ड्रॉप बीड्सच्या मध्ये जी बुट्टी तयार केलेली आहे त्या बुट्ट्यांचा वापर तुम्ही पूर्ण ब्लाऊजमध्ये थोड्या थोड्या अंतरावर केला तर तुमचा ब्लाऊज एकदम भरलेला दिसेल आणि दिसायला सुंदर आणि सिंपल पद्धतीचा ब्लाऊज पण खूप सुंदर वाटतो आणि कमी खर्चामध्ये तुमचा हा ब्लाऊज रेडी होतो। तर या इथं काय केलं, एक बुट्टी सोडून एक ड्रॉप बीड्सची डिझाईन आणि एक बुट्टीची डिझाईन। तर बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे। तर आपल्या चॅनलवरती बेसिक ते ॲडव्हान्स अशा सर्व स्टिचेस आहेत। जर तुम्हाला नव्याने शिकायची इच्छा असेल तर मला तशा कमेंट नक्की करा। तर आपण पुन्हा नव्याने स्टिचेस टाकायला स्टार्ट करूयात। आरी वर्कमध्ये जे बेसिक स्टिच लागतात त्याची माहिती, संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा।